सात्विक खवय्यांना रात्रीच्या वेळी हमखास आवडणारं पेय कोल्हापुरातील महानगरपालिकेजवळ मिळतं। काजू, बदाम, पिस्ता यांचं मिश्रण असलेलं गरमागरम मसालेदार दूध आणि चवीला अप्रतिम तरतरी आणणाऱ्या बासुंदी चहाची चव घेण्यासाठी इथं सायंकाळपासून रात्रीपर्यंत चांगलीच गर्दी असते। अत्यंत टेस्टी मसालेदार दूध आणि फक्कड बासुंदी चहाची माहिती घेऊया आजच्या टेस्टी कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरात मिळणारे एकापेक्षा एक वेगळे आणि भारी पदार्थ आम्ही टेस्टी कोल्हापूरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत आहोत। आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेजवळ मिळणाऱ्या फक्कड मसाले दुधाचा आणि बासुंदी चहाचा आस्वाद घेणार आहोत। खरं तर आजही कोल्हापूरमध्ये दूध कट्टे आहेत। तिथलं दाट ताजं दूध हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। असंच ताजं पौष्टिक दूध उकळून त्यामध्ये बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रूट घातलेलं दूध महापालिकेजवळ एका गाडीवर मिळतं। कोल्हापुरातील गवळी कुटुंबियांनी 10 वर्षापूर्वी नारायणी टी स्टॉल सुरू केला। त्यासाठी घरातील म्हशींचं ताजं दाट दूध ते वापरतात। नारायणी टी स्टॉलवर मिळणारं मसाला दूध आणि बासुंदी चहा खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या पैलवानांची परंपरा जपत आहे। सायंकाळी 4 वाजल्यानंतर गवळी कुटुंबियांची गडबड सुरू होते। भल्या मोठ्या कढईत ताजं दूध ओतलं जातं। त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता यांचं मिश्रण मिसळलं जातं। त्यामध्ये साखर घालून 2 ते 2.5 तास हे दूध तापवलं जातं। रटरटीत उकळलेल्या दाटसर दुधाचा ग्लास अवघ्या 10 रुपयात मिळतो। या मसाले दुधाची चव चाखण्यासाठी अनेकांची पावलं आवर्जून महापालिकेकडे वळतात। शिवाय इथला बासुंदी चहा चांगलाच फेमस आहे। आकडी दुधातला घरगुती मसाले वापरून बनवलेला बासुंदी चहा म्हणजे स्वर्गसुख असतो। बासुंदीसारखा दाटसर आणि उत्तम आस्वाद असलेला हा चहा एकदा नक्की टेस्ट करा। रात्रीच्या वेळी तब्येतीला मानवणारी पेयसुद्धा कोल्हापुरात मिळतात आणि त्याला कोल्हापूरकर भरभरून प्रतिसाद देतात हे गवळी कुटुंबियांनी सिद्ध केले। त्यामुळेच रात्री 12 वाजेपर्यंत खुशबूदार मसाले दूध आणि बासुंदी चहाची चव चाखण्यासाठी इथं रोज गर्दी होते। जयश्री गवळी, मंगल गवळी, सुवर्णा गवळी आणि प्रवीण गवळी हे कुटुंबीय दररोज 35 लिटर दुधाचा वापर करून मसाला दूध आणि बासुंदी चहा उपलब्ध करतात आणि ग्राहकांना एका वेगळ्याच विश्वात नेतात। त्यातून गवळी परिवार खऱ्या अर्थानं टेस्टी कोल्हापूरची ख्याती वाढवत आहे।